हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। सो बघा, मंगळवारचा दिवस आहे आणि हा व्लॉग मंगळवारचा आहे। तर वाजले आहेत 4:30। तर बघा, मी गेली होती मार्केटला। ॲक्च्युली भाजीचं वगैरे सगळं आणायचं होतं आणि आमच्याकडे मंगळवारला बाजार असतो। आणि हे दोघं यांना मी घरी ठेवून गेली होती आणि घरी आल्यावर बघते तर काही इतकं पसारा या दोघांनी करून ठेवलेलं होतं। म्हणून म्हटलं की या दोघांनाच पसारा जो आहे तो आवरायला लावते। आणि कसं आहे ना, वेदू जो आहे तो शॉर्पनर म्हणजे पेन्सिलचा कचरा इतका करतो, सारखं पेन्सिल शॉर्प करत असतो। त्यामुळे भरपूर म्हणजे मग चटईवर वगैरे जे आहे तो पसारा करून ठेवत असतो। म्हणून मग मी एक असा छोटा डस्टबिन घेऊन आणला त्याच्यासाठी। म्हटलं तू दिवसभर जर तू पेन्सिल शॉर्प करशील तर तो जो काही कचरा आहे तू इथे म्हणजे डस्टबिनमध्ये घालत जा। आणि म्हणून मग त्याला एक असं छोटासा डस्टबिन जो आहे मी तो घेऊन दिलेला आहे आणि तो इथेच ठेवते। आपला जो रायटिंग टेबल आहे ना तिथे ठेवते। त्यानंतर बघा, दोघांनीही पुस्तकांचा पसारा काढला आणि चिवने जर थोडी जरी साफसफाई करायला घेतली तर मग वेदू पण तिच्या मागे मागे करतोच। आणि दोघंही आपापली वस्तू जी आहे ती सांभाळून म्हणजे ठेवत असतात। आणि खरंच मी म्हणजे मला सध्या हा टेन्शन नाही की यांचे बुक्स वगैरे मी काही म्हणजे आवरत बसत नाही। हे दोघंच जे आहेत ते आवरून घेतात। आणि चला आता त्यांची ते आहे ते आवराआवर सुरू आहे। त्यानंतर आली मी किचनमध्ये। ॲक्च्युली बघा, म्हणजे काय झालं ना, मार्केटमधूनच मी जे आहे थोडं खायचं सामान आणलं होतं, म्हणजे समोसा वडे वगैरे आणलेले होते। आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ आधीपासून बघत असेल तर मी बरेचदा म्हणजे आम्ही म्हणजे बाहेरचं खातच नाहीच्या बरोबरीतच खातो। पण एखाद्या वेळे काय होते ना, म्हणजे असं वाटते, आवड येते आपल्याला समोसा वगैरे खायची। म्हणून म्हटलं आज खूप म्हणजे बऱ्याच दिवसानंतर जे आहेत मी समोसा आणि वडे घेऊन आलेली होती मार्केटमधून आणि तोच आम्ही मस्त खाऊन घेतला। त्यानंतर जो काही मी भाजीपाला वगैरे आणलेला होता तर मी अशाच पद्धतीने जे आहे ते काउंटर टॉपवर म्हणजे धुवून छान स्वच्छ सुकवायला ठेवून देते। आणि त्यानंतर बघा, ॲक्च्युली म्हटलं की काही दिवस जे आहे तर थोडं गरम पाणीच पिलं जावं आणि म्हणून मग मी इथे गरम पाणी करून ठेवला होता। तर तो थोडं पाणी पिऊन घेते। तसंही आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता गरम पाणी पण बंद करावे लागेल, कारण आता पाणी भरपूर प्यावं लागते उन्हाळ्यामध्ये। आणि उन्हाळ्यामध्ये गरम पाणी पिल्याने मग थोडं जे आहे म्हणजे थोडी जळजळ जी आहे ती होत असते पोटामध्ये। त्यामुळे म्हटलं आता थोडं उन्हाळ्यामध्ये थंडच पाणी प्यायची जी आहे ती सवय लागलेली पाहिजे। म्हणून म्हटलं काही आता 1 ते 2 दिवस जे आहे गरम पाणी पिते, त्यानंतर आता बंद करणार। त्यानंतर बघा, इथे भरपूर फ्रूट्स वगैरे सगळं आणलेलं होतं भाजीचं वगैरे। काही भाजीचं मी ठेवून पण दिलं आणि हे सगळं भाजीचं म्हणजे सगळं व्यवस्थित करा, धुवून घ्या, पुसून घ्या, यातच भरपूर वेळ गेला। म्हणजे किमान 9 वाजले मला स्वयंपाकाची सुरुवात करायला। आणि बघा, इथे मी बनवत आहे भेंडीची भाजी। ॲक्च्युली मी मार्केटमधून भेंडी वगैरे आणली तर मग आमच्याकडे लगेच तीच भाजी बनत असते, कारण माझ्या मुलांना जे आहे ते भेंडीची भाजी इतकी आवडते की खूपच जास्त। आणि अशा प्रकारे इथे बघा मी भेंडी वगैरे चिरून घेतलेली आहे। ॲक्च्युली काही म्हणजे जास्तचीच भेंडी मी आणलेली होती। म्हटलं आठवड्यात 2दा तरी भेंडी भाजी बनलीच पाहिजे, म्हणून मग तशा हिशोबाने मी जे काय ते घेऊन आली होती। आणि अर्धी भेंडी मी इथे म्हणजे कापून घेतली आणि अर्धी धुवून मी स्वच्छ ठेवलेली आहे बाजूला। म्हटलं थोडं आपलं स्वयंपाक होईपर्यंत हे माझं बाकीचं जे आहे कोथिंबीर वगैरे छानपैकी म्हणजे सुकून जाईल आणि मग मला ते ऑर्गनाईज करायला म्हणजे वेळ लागणार नाही। आणि अशा पद्धतीने भाजीचं वगैरे छान धुवून पुसून जर आपण ऑर्गनाईज करून ठेवलं तर बघा, आठवड्यामध्ये आपला स्वयंपाकही असं पटापट होत असतो आणि सगळ्या गोष्टी अशा ऑर्गनाईज असल्या तर आपला फ्रीज पण व्यवस्थित असतो। त्यानंतर बघा, भाजीला फोडणी दिली। म्हटलं भाजीमध्ये जे आहे ते लसूणची फोडणी घालते आणि मी लसूण पण ऑलरेडी म्हणजे आधीच लसूण वगैरे सोलून ठेवला होता। आणि मी नेहमीच म्हणजे आठवडाभरचा लसूण जो आहे तो माझ्याकडे सोलूनच असतो, कारण मग वेळेवर इतकी धावपळ होते ना की मग खूपच जास्त। त्यामुळे मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा छान ऑर्गनाईज करून ठेवून देते। आणि इथे बघा, एका साईडला मी वरण पण लावून घेतलेलं आहे आणि एका साईडला राईस पण लावलेला आहे आणि एका साईडला आता भाजीची फोडणी पण देऊन देते। राईस इथे माझा झालेला होता, म्हटलं चपात्या पण घालून घेते। तसेही 9 वाजलेले होते आणि वेदूला पण खूप भूक लागलेली होती। आणि समोसा वगैरे आपण खाल्ला तशी म्हणजे खूप उशिरापर्यंत काही भूक लागतच नाही। आणि 4:30-5 वाजताच आम्ही म्हणजे समोसे वगैरे खाल्लेले होतो। त्यामुळे आता 9 वाजले आणि मुलांची पण आता भुकेसाठी जे आहे ते तुरतूर सुरू आहे।
त्यानंतर बघा इथे मी मीठ जे आहे ते अशा काचेच्या बरणीमध्येच ठेवत असते। आणि तुम्हाला इथे एक सांगते टिप्स, म्हणजे मीठ जर तुम्ही काचेच्या बरणीत ठेवलं तर खूप छान राहते, त्याला मॉइश्चर वगैरे येत नाही, म्हणून प्रिपेअर करा की मीठ जे आहे ते काचेच्याच बरणीत ठेवा। त्यानंतर फ्रूट्स वगैरे आणले की वेदांतला फ्रूट्स खूप आवडतात, त्यामुळे त्याने अंगूरची पूर्ण टोपलीच घेऊन गेली। मी अंगूर वगैरे छान धुवून ठेवले होते, म्हटलं एवढे काही खाऊ नको, आता रात्र आहे, जेवण पण करायचं आहे, म्हणून मग मी त्याला प्लेटमध्ये थोडे अंगूर जे आहे ते काढून दिले। आणि मुलांना कसं आहे ना अंगूर वगैरे खूप आवडत असतात, त्यामुळे मग मी जे आहे ते घेऊन येते। आणि मी एक आठवड्याचे जे आहेत ते फ्रूट्स म्हणजे आणतेच मी, डाळिंब आणि जे आपलं ॲपल असते ते घेऊन येते, कारण रोजच मी टिफिनला मुलांना देते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे फ्रूट्स खाणं किती ओव्हरऑल बॉडी हेल्थसाठी खूप जास्त म्हणजे गरजेचं आहे। कदाचित आपला मुलगा जर बारीक असेल तरी चालेल, पण जर तो आतून हेल्दी असला ना ते खूपच गरजेचं आहे। आणि त्यासाठीच मी जे आहे मुलांना दररोजचं माझं रुटीन आहे, मी आधीमध्ये तुमच्यासोबत शेअर पण करते टिफिन बॉक्स वगैरे भरताना, तर मी नेहमीच त्यांना म्हणजे एक जरी डब्बा जो असतो ना तो फ्रूट्सचा असतोच माझा, मी फ्रूट्स त्यांना देतच असते। त्यानंतर खूप घाईमध्ये मी चपात्या वगैरे घालून घेतले, आणि चपात्या वगैरे घालायला काही फारच तेवढा वेळ लागतच नाही, आणि पटापट इथे माझा स्वयंपाक जो आहे तो आवरून घेत आहे। आणि मी चपात्या बनवताना तुम्ही बरेचदा बघितलं असेल मी गॅसवर वगैरे कधीच चपाती जी आहे ती शेकत नाही, मी म्हणजे कापडाने जे आहे ते छान शेकून घेते, कारण आपण जर डायरेक्ट गॅसवर जर चपाती भाजली ना तर मग ते गॅस जी आहे ती आपल्या पोटात जाते, त्यामुळेच जे ॲसिडिटीचे त्रास जे वाढत आहेत ना त्यामुळेच मग आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो। त्यामुळे मग मी गेल्या कित्येक वर्षापासून जे आहे मी स्वतःला अशी सवय केली, म्हणजे आधी करायची जेव्हा माझं लग्न वगैरे झालं तेव्हा मी पण डायरेक्ट गॅसवरच पोळी भाजायची, पण मग ती सवय मी बंद केली आणि मग अशी छान सवय लावली मी स्वतःला। मी आता कापडाने जे आहे ते चपात्या वगैरे भाजत असते, आणि अशा प्रकारे मी म्हणजे माझा स्वयंपाक जेवढा हेल्दी वेनी करू शकते तितकंच करते। त्यानंतर बघा वेदांतला मी जेवायचं देऊन दिलं होतं, कारण त्याची खूप घाई होती आणि त्याला भेंडीची भाजी खूप आवडते, म्हणून त्याला जेवायचं दिलं होतं। आणि आता चिवला जे आहे तिला पण मी इथे जेवायचं देऊन देते, तिला थोडं म्हणजे राईस पण आवडतो, वरण बनवल्यावरती राईस पण खात असते, त्यामुळे मी तिला प्रॉपर जेवण देत असते। त्यानंतर इथे मी काही भेंडी भाजी जी उरलेली भेंडी होती ती पण चिरून घेतलेली आहे, आणि आता सगळं जे आहे मी फ्रीजला ऑर्गनाईज करून ठेवून देणार आहे। तर बघा अशा पद्धतीने माझा जो आजचा स्वयंपाकाचा बेत आहे तो तयार झालेला आहे, अगदी साधं नॉर्मल जेवण जो आहे तो रेडी झालेला आहे। तसंही आज चिवचे पप्पा जरा म्हणजे आज नाही, आज आम्ही घरी आम्ही तिघंच मायले का चिवचे पप्पा बाहेरगावी गेलेले आहेत, तर इथे बघा मी फ्रूट्स वगैरे छान असे एका टोपलीमध्ये म्हणजे ठेवते, आणि मी फ्रूट्स वगैरे जे आहे ते फ्रीजला ठेवतच नाही, मी बाहेरच ठेवते। त्यानंतर भेंडी वगैरे कापून ठेवली तर म्हणजे स्वयंपाक करताना खूप इझी जाईल, आणि 2 ते 3 दिवसामध्ये भेंडीची भाजी परत बनणार, म्हणून मग मी एका छान डब्यामध्ये कापूनच ठेवून दिली। आणि त्यानंतर जे काही माझे म्हणजे भाजीपाल्याचे टॉवेल्स वगैरे असतात ते मी वेगळेच वापरत असते, जे मी क्लिनिंगसाठी माझे वेगळे क्लॉथ्स असतात, आणि जे काही असं भाजीचं वॉश करण्यासाठी असतात ते वेगळे असतात, आणि ते पण मी छान आता उद्या उन्हात सुकवून घेणार। आणि बघा कोथिंबीर मागच्या सप्त्यातली इतकी छान जशीच्या तशीच होती, आणि म्हटलं यावेळी कोथिंबीर छान धुवून घेतली, पण बारीक वगैरे काही कट केली नाही, आणि अशीच मी डब्यामध्ये धुवून म्हणजे स्टोअर करून ठेवून दिली। जेव्हा ही कोथिंबीर संपेल तेव्हा मग मी ते छान बारीक कापून घेणार, आणि मग डब्यामध्ये जे आहे ऑर्गनाईज करून ठेवून देते। आणि अशा पद्धतीने जर आपण नेहमीच स्वतःला जर हॅबिट लावली ना तर बघा खूप म्हणजे आपला स्वयंपाक लवकर होतो, आपली कामे पण लवकर उरकून जातात। तर बघा इथे 10 वाजलेले आहे, सगळं मला स्वयंपाक वगैरे होऊन 10 वाजलेले आहेत। त्यानंतर म्हटलं मी इथे गरम पाणी जे आहे ते लावून घेतलं, म्हणजे रात्रभरात थोडं थंड होऊन जाते, म्हणजे सकाळी पिण्यासाठी मुलांना बॉटल मध्ये वगैरे देण्यासाठी म्हणजे कामात येते, कारण गरम गरम पाणी मुलांना आपण देऊ शकत नाही, त्यामुळे मी रात्रीच जे पाणी गरम करून ठेवून दिलं, आणि मुलांना जेवण दिलं, त्यांचं जेवण पण आवरलेलं आहे। मी सध्या काही म्हणजे मला भूक लागलेली नाही, म्हटलं पूर्ण किचन जे आहे ते आवरून घेते, त्यानंतरच जे आहे थोडंसं जेवण करून घेईन। आणि अशा पद्धतीने मी रोज रात्रीला सवयच लावली। ॲक्च्युली 10 वाजले, मी इतकी थकली होती, कारण दिवसभर बाहेर गेली होती मी मार्केटमध्ये, आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या, त्यासाठी मी बाहेर गेली होती, आणि खरंच खूप थकून जाते, म्हणजे दिवसभर कामं करा घरातली बाहेरची, आणि आमच्याकडे तर म्हणजे माझे हस्बंड त्यांचं दिवसभरचं जॉब असते, त्यामुळे बाहेरचं ते काहीच कधीच नाही आणून देत, त्यामुळे मलाच बाहेरचं पण आणावं लागते, बाहेरच्या पण गोष्टी मलाच हँडल करावं लागते, सोबत घरातल्या पण गोष्टी मलाच करावं लागते।
त्यामुळे मी स्वतःला अशी सवय लावून घेतली की जेव्हाचं काम तेव्हाच केलेलं बरं. आणि म्हटलं आता भांडे राहू देते म्हटलं, पण म्हटलं भांडे जर आता ठेवले असते मी तर मग उद्या सकाळी इतका पसारा झाला असता आणि उद्याचा पण दिवस मग माझा जो प्रसन्न म्हणजे पद्धतीने होते ना रोजचं, जसं मी रात्रीच पूर्ण किचन क्लीन करून ठेवते त्यामुळे सकाळी छान असं मस्त प्रसन्न वाटत असते मन. मग तसं नसतं झालं, मग तेच भांडी वगैरे पाहूनच मग थोडं डिमोटिवेट झालं असतं की अरे एवढं भांड्याचा पसारा आहे आपल्या किचन मध्ये. म्हणून म्हटलं की 5-10 मिनिट लागतील तर लागतील, पण मी ते भांडी वगैरे जे आहेत ते सगळी वॉश करून घेते. तसंही टिफिन डब्बा वगैरे होतं चिववेदूचा, आणि टिफिन डब्बा पण मी म्हणजे वॉश जेव्हाच्या तेव्हाच करते. ज्या दिवशीचा टिफिन डब्बा मी त्याच दिवशी वॉश करते. मी टिफिन डब्बा खूप जास्त वेळ म्हणजे असं भरलेला ठेवत नाही आणि मी अशी स्वतःला हॅबिट लावून घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने सगळी भांडी जी आहे मी वॉश करून घेतली आणि फक्त मला 5 मिनिट लागले म्हणजे भांडी वॉश करायला. तर 5 मिनिट मी इथे नसते दिले तर उद्या मला याच्यापेक्षा जास्त टाईम म्हणजे भांड्यांना द्यावं लागलं असतं, कारण सकाळी डायरेक्ट उठून मी स्वयंपाक करायला सुरुवात केली असते. त्यानंतर स्वयंपाकाची पण भरपूर भांडी भरली असती आणि मग भरपूर माझा भांड्याचा पसारा जो आहे तो भरपूर झाला असता. म्हणून म्हटलं की मी चांगलं डिसिजन घेतलं, मनावर घेतलं की लगेच 5 मिनिटात भांडी वॉश करून घेते आणि इथे माझी भांडी पण वॉश होऊन गेलेली आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हालाही जरी वाटत असेल की राहू दे ना आता काय करू उद्या करते, तर असं करण्याआधी एकदा हे विचार करा की जे आज करायचं आहे ते आज केलंच पाहिजे, कारण उद्यावर आपण जर ढकलत गेले एक एक काम पुढे टाकत गेलं तर मग ते खूप जास्तचा पसारा आपल्याला आवरत बसावं लागते. सो बघा अशा पद्धतीने माझं छान भांडी वॉश झाली, छान सिंक एरिया सगळं वॉश करून घेतलं. त्यानंतर माझे जे काही मी वापरलेले यूज केलेले क्लॉथ्स होते डस्टिंग वगैरेसाठी ते पण मी छान इथेच वॉश करून घेते. हे तर तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याचदा मी किचन रुटीनमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे. जे काही आपण क्लॉथ्स वापरतो क्लिनिंगसाठी ते जेव्हाच्या तेव्हा असे वॉश केले तर बघा दुसऱ्या दिवशी पण आपल्याला फ्रेश क्लॉथ्स जे आहेत ते मिळत असतात. आणि अशा पद्धतीने माझं किचन जे आहे ते उद्याच्या वेलकमसाठी रेडी झालेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी बाहेर आली हॉलमध्ये. ॲक्च्युली 10:30 पावणे 11 झालेले आहे आणि वेदू पण इथे झोपून गेलेला आहे, तर त्याला थोडी शॉल जी आहे ती पांघरून दिली. ॲक्च्युली म्हणजे तो टी व्ही बघत होता, टी व्ही बघता बघताच इथेच झोपून गेला. तर बघा इथे माझा हा छोटासा लवबर्ड्स, त्याला पण त्याचा चारा जो असतो ना तो देऊन दिला मी. आणि भरपूर कपडे म्हणजे वॉश केले होते मी सकाळी, बेडशीट्स, कुशन कवर, त्यानंतर चिवच्या पप्पाचे भरपूर पूर्ण आठवड्याचे त्यांचे जे कपडे होते ना ते सगळे शर्ट्स पॅन्ट सगळेच वॉश केलेले होते. म्हटलं छान आता यांच्या पण घड्या घालून घेते आणि काय किमान मला 5 मिनिट लागतील हे सगळे कपडे आवरायला. आणि परत मग उद्या जरी हे सगळे कपडे मी आवरायचे ठेवले असते तर उद्या परत तेच पसारा आवरत बसावं लागलं असतं. तर म्हटलं 5 मिनिट लागतात आणि खूप फास्ट मोडमध्ये सगळे कपडे जे आहेत ते छान घड्या घालून घेतले. आणि अशाच पद्धतीने जर आपण नेहमी रुटीन ठेवला ना तर बघा आपलं घर तर ऑर्गनाइज असतोच, त्यासोबतच आपण पण म्हणजे फ्री माइंडनी छान अशी मस्त शांत झोप येत असते. आणि अशा पद्धतीने सगळी कामे जर तर अशी निवांत अशी झोप येते ना की खूपच छान, म्हणजे आपल्याला असं निवांत वाटते की आता सगळे कामं झाले आणि मी निवांत झोप घेऊ शकते. तर चला आता या माझ्या व्हिडिओसोबत माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.